बेळगाव येथे महाविद्यालयाला जाण्यासाठी कोल्हापुरातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक गेले होते, पण कोगणी टोल नाक्यावर कोल्हापूर पोलिसांनी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांनी ताब्यात घेतला। आता ताब्यात घेतल्यानंतर साहेब काय चर्चा झाली आणि पुढचा आंदोलनाची दिशा तुमची काय असेल? नाही, चर्चा अशी काय झाली नाही। एकतर आम्ही उघडपणाने एक सल्ला दिला होता, तो सनदशीर मार्गानं कोल्हापूरचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलेलं होतं की तुम्ही महामेळाव्याला परवानगी द्या म्हणून। महामेळाव्याला तिने परवानगी देण्याचे धोरण 2 दिवस ठेवलं। 2 दिवसानंतर त्यांनी तडीपाराच्या नोटिसा दिल्या। त्यानंतर मी संजय पवार साहेब आम्हाला या ठिकाणी बंदी हुकूम जारी केला। असू दे, बंदी हुकूम जारी केला त्याबद्दल आमचं काही दुमत नव्हतं, पण आमचं मत एकच होतं की महामेळाव्याला परवानगी द्या। आम्ही महामेळाव्याला इथून सुद्धा शुभेच्छा दिल्या असत्या, पण आज पहाटेपासून प्रकाश मरगळे, मालोजीराव आष्टेकर, शुभम शेळके वगैरे ह्या मंडळींना पहाटे सगळ्यांना अटक केलं, दडपशाहीचं धोरण केलं। गनिमी काव्यानं सुद्धा त्यांना काय महामेळावा घेऊन दिला असं मला आत्ताच समजतंय। पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दडपशाही होत असली तरीसुद्धा माझं या ठिकाणी सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे। मराठी आमदार म्हणून जे आता या सभागृहामध्ये बसलेले आहेत त्या मराठी आमदारांना माझं एक म्हणणं आहे की असेल जर हिंमत तर महाराष्ट्रामध्ये असणारं हे अधिवेशन आपण बंद पाडा। शपथ घेण्याचा कार्यक्रम असं शपथविधीच्या काळामध्ये काही काळामध्ये बायकॉट केला पाहिजे। काल ही काही भूमिका आमच्या शिवसेनेचे नेते आदरणीय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकांनी शपथविधी घेतला नाही, त्यांनी EVMला विरोध केला। आज ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशातून जात असताना त्यांनी दडपशाहीचं धोरण केलं। पण एवढंच सांगतो की आजपर्यंत आम्ही कधी अशी भूमिका घेतली नाही की कर्नाटकाच्या मंत्र्यांना आम्ही येऊ दिलं नाही, पण आता आम्ही गनिमी काव्यानं महाराष्ट्राच्या पोलिसांना हुलकावणी देऊन कर्नाटकच्या मंत्र्याला महाराष्ट्रात येऊ देणार नाही। आपल्यावर ते देवणे साहेब यांनी सांगितले की कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात येऊ देणार। आपल्यावर पवार साहेब काय सांगायला, आज कर्नाटक पोलीस असू दे, महाराष्ट्र पोलीस असू दे, हे आंदोलन दडपण्याचं कुठेतरी षडयंत्र झालं असं वाटतं? षडयंत्र हे इथल्या लेवलला झालेलं नाही आहे, म्हणजे राज्य लेवलला किंवा केंद्र लेवलला ही षडयंत्र झालं असं माझा आरोप आहे। कारण एवढ्या मोठ्या फौजफटा म्हणजे कर्नाटकमध्ये कायमच असतो, कारण त्यांना भीती मराठी माणसाची आहे, शिवसेनेची आहे, मोठ्या साहेबांची, उद्धव साहेबांची भीती आणि विशेषतः भगवाजी छत्रपती शिवरायांची त्यांना ॲलर्जी आहे त्या कर्नाटक सरकारला। आम्ही जर ठरवलंच की महाराष्ट्रामध्ये जिथं कन्नड बांधव आहेत किंवा कन्नड समाज इथं मोठ्या प्रमाणात आहे, आम्ही जर ठरवलंच शिवसैनिक आणि मराठी माणसांनी इथल्या, तर पळताभुई आम्ही करू शकतो, आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ शकतो। परंतु आमच्याकडं मानवतावाद आहे, आमच्याकडं आम्हाला थोडं संयम बाळगायला लागतो आम्हाला, कारण आम्हाला सर्व समाज आम्हाला सगळ्या एक आहे, कारण छत्रपती शिवरायाने आम्हाला शिकवण दिलं आहे। पण कर्नाटक सरकार तिथलं जे पोलीस प्रशासन मुरदाड आहे कर्नाटकमधलं, त्यांना एकच माहिती की मराठी माणूस हा आपला शत्रू आहे, शिवसेना आपलं शत्रू आहे। आणि मग ज्या पद्धतीने दादारी करतात ती दादारी मोडून काढण्यासाठी आम्हाला पाठिंबा कोणाचा पाहिजे, तर महाराष्ट्र राज्य सरकारचा पाहिजे, केंद्र सरकारचा पाहिजे। ही केंद्र सरकारची खरी भूमिका आहे। हा विषय संपवायचा 50-60 वर्ष भिजत खोंगडं ठेवलेलं आहे। आणि खरं तर आपण म्हणतो ना कर्नाटक नाही आहे, आज जे अधिवेशन आहे ते सीमा भागात आहे, मराठी बांधवांच्या भागात आहे, आमच्यात आहे, आमच्या महाराष्ट्रात आहे। त्यांनी केलं अतिक्रमण आहे ते कर्नाटकांनी, आणि ते अतिक्रमण मुक्त होण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे। आज पोलीस प्रशासनाने आम्हाला इथं येऊन आम्हाला अटक केली, ठीक आहे, आम्हाला शिवसेनेला युद्ध आवडतं, आम्हाला तह आवडत नाही। युद्ध करा आमची तयारी असती, संकट आम्ही अनेक वादळ आली ती थोपून पुढे जायचे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी शिकवलेलं आहे। हे तर काहीच नाही, आणि जर ठरवलं आम्ही उद्या परवा जायचं आम्ही जाऊ शकतोय, पण तू कायदा हातात न घेणे सुद्धा आम्ही पाळणं गरजेचं आहे। तिथल्या मराठी माणसाला त्रास होऊ नये, पण तू वारंवार सांगतो तिथल्या मराठी माणसाला तिथले जे गुंड पुंड कोण आहे सरकारपुरस्थ गुंड आहेत तिथले, त्यांनी त्यांना थोपवावं, त्यांना आमच्या मराठी बांधवाला देऊ नये। आणि मराठी माणसाला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसैनिक तुमच्या कायम पाठीशी आहोत, एवढं त्या मराठी बांधवांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो। तुमचे सहकारी काँग्रेसचं सरकार येत आहे त्याबद्दल काय सांगाल? मी तर त्या काँग्रेसच्या प्रमुखांना विनंती करीन, आपण संविधान घेतो, आपण जिथं जाईल तिथं संविधान दाखवतो आपण, आणि संविधानात लोकशाही त्यांना सांगितलेलं आहे की हुकुमशाही नाही चालणे, लोकशाही पाहिजे। संविधानात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे। तो अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न तुमचं जर सरकार करत असेल तर काँग्रेसच्या प्रमुखांनी सुद्धा ते लक्ष घालून त्या सरकारला सांगणं गरजेचं आहे की भविष्यामध्ये असं करू नका, एकीकडे ही भूमिका एकीकडे ती भूमिका, दुसरी भूमिका ह्यांनी ठेवू नये अशी त्या काँग्रेसच्या वरिष्ठांना माझी विनंती आहे। महाराष्ट्रात काँग्रेस तुमच्या बाजूने आहे, पण कर्नाटक मराठी भाषिकाच्या विरोधात जात, त्याबद्दल काय सांगाल? तेच आम्ही सर्वांना सांगतोय, आम्ही ही भूमिका दुटपी भूमिका ठेवू नका। संभ्रमावस्था अशा निमित्ताने होती, आपल्याला देश चालवायचा एकत्र, आपल्याला हे चाललेलं हुकुमशाही मोडून काढायची, आपल्याला
हे अदानी मोदी सरकार मोडून काढायचं आहे आपल्याला. आणि एकंदरीत नाही जर मोडून काढलं तर भविष्यामध्ये आपला देश हा विकून टाकतील, महाराष्ट्र विकून टाकतील, मुंबई तोडून टाकतील. आणि म्हणून मराठी बांधव छत्रपती शिवरायाने 18 पगड जाती एकत्र केल्यात, तर एक दिलान बघून हा महाराष्ट्र वाचवण्याचं पहिलं काम आपण करणं, पवित्र काम करायचं, आपल्याला देश वाचवण्याचं काम करायचं आहे. आणि त्यासाठी देशात जिथंही प्रत्येक समाज असून दे त्यांना न्याय देण्याचं प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी करणं गरजेचं, अशी माहिती त्यांना विनंती आहे. आपल्यावर होते शिवसैनिक यांना पोलिसांनी कागल पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सोडलेलं आहे. जर बघितलं तर काँग्रेसने दुटप्पी भूमिका करू नये, संविधान हातात घेऊन त्याचा प्रचार न करता मराठी माणसाला बोलण्याचा अधिकार द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं. कॅमेरामॅन सुमित सह, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कागल, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.